नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण अशा एका भन्नाट तत्वज्ञानावर चर्चा करणार आहोत जे एका विचलित झालेल्या विद्यार्थ्याला एकदम फोकस्ड आणि हाय परफॉर्मिंग व्यक्तीत बदलू शकतं. आजकाल पाहिलं तर मोबाईलचे सतत वाजणारे नोटिफिकेशन्स आणि अभ्यासाचा ताण यामुळे प्रचंड बर्नआउट म्हणजेच मानसिक थकवा येतो, बरोबर ना? याचा थेट परिणाम आपल्या गुणांवर आणि आरोग्यावर होतो. या सगळ्यावर रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लबमध्ये एक भारी उपाय दिलाय. आपली सकाळ जिंकली तर संपूर्ण दिवस आपलाच असतो. हे फक्त एक सुविचार नाहीये, तर या सर्व आधुनिक समस्यांवरील एक खात्रीशीर उपाय आणि अनुशासित जीवनाचा भक्कम पाया आहे. तर आजच्या या प्रवासात आपण नेमके कोणते टप्पे पार करणार आहोत? आपण पाहणार आहोत पहाटे 5चं रहस्य, जबरदस्त असं 20-20-20 सूत्र, जुन्या सवयी मोडून नवीन सवयी कशा लावायच्या याचा प्रोटोकॉल, यशस्वी लोकांची 4 मुख्य लक्ष्य, विश्रांतीचं वैज्ञानिक महत्त्व आणि शेवटी उत्कृष्टतेचा आयुष्यभराचा प्रवास. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी बघूया पहिला भाग, पहाटे 5चे रहस्य. उत्कृष्टतेची खरी सुरुवात इथूनच होते. एकांतता ही प्रतिभेचं मैदान आहे. बऱ्याचदा असं वाटतं ना की आतनं एकदम कोंडी झालीये. सतत अभ्यासाचं ओझं, सोशल मीडियाचा गोंगाट, हे सगळ्यामुळे प्रचंड भरकटल्यासारखं आणि तणावग्रस्त वाटतं. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून एक शून्यता असते. पण पहाटे 5 वाजताची वेळ जरा आठवून पहा. आजूबाजूला एकदम शांतता असते. विज्ञानाच्या भाषेत या पहाटेच्या स्थितीला ट्रान्झिएंट हायपोफ्रॉन्टॅलिटी म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदूचा जो पुढचा भाग सतत विचार करून थकत असतो ना, तो यावेळी शांत विश्रांती घेत असतो. आणि याच एकांतात मनातील सगळे नकारात्मक विचार आणि इतरांच्या अपेक्षांचा गोंगाट पूर्णपणे थांबतो. गणितासारखा अवघड विषय समजून घेण्यासाठी आणि आतील खऱ्या प्रतिभेला चालना देण्यासाठी जी क्लॅरिटी किंवा स्पष्टता लागते ती याच वेळी मिळते. एक खूप महत्त्वाचा विचार आहे. एकच आठवडा 75 वेळा जगू नका आणि त्याला जीवन म्हणू नका. विचार करा, रोज सकाळी उशिरा उठायचं, घाईघाईत कॉलेजला पळायचं, रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत बसायचं आणि मग परीक्षेच्या आदल्या रात्री रात्रभर जागून अभ्यास करायचा. हेच चक्र जर सतत चालू असेल तर आपण एकाच जागी अडकलोय. अभ्यासात आणि आयुष्यात खरंच काहीतरी मोठं करायचं असेल तर या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावंच लागेल. हे असं ॲव्हरेज जगणं सोडून देऊया आणि एक अशी पहाटेची दिनचर्या बनवूया जी खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य घडवेल. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. अत्यंत प्रभावी असं 20-20-20 सूत्र आणि यशाचा संबंध. सकाळचा पहिला तास हा खऱ्या अर्थाने विजयाचा तास म्हणजेच विक्ट्री आवर असतो. पहाटे लवकर उठून मेंदूची कार्यक्षमता सर्वोच्च पातळीवर कशी न्यायची यामागे खूप मोठं विज्ञान दडलंय. हा विजयाचा तास सकाळी 5 वाजता सुरू होतो. पहिली 20 मिनिटं म्हणजे 5 ते 5:20 हालचाल किंवा मूव्ह. पुढची 20 मिनिटं 5:20 ते 5:40 चिंतन म्हणजेच रिफ्लेक्ट. आणि शेवटची 20 मिनिटं 5:40 ते 6 वाढ किंवा ग्रो. सकाळच्या या पहिल्या 1 तासाचं असं पद्धतशीर विभाजन केल्यावर दिवसभरासाठी एक कमालीची एकाग्र मानसिकता तयार होते. आता हेच सूत्र एका विद्यार्थ्याने आपल्या रोजच्या वेळापत्रकात कसं वापरायचं हे खूपच रंजक आहे. सकाळी उठल्याबरोबर पहिली 20 मिनिटं मस्त व्यायाम करायचा. घाम गाळल्यामुळे मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखी रसायने स्रवतात. डोपामाइनमुळे कठीण अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते आणि सेरोटोनिनमुळे परीक्षेची भीती आणि ताण एकदम कमी होतो. व्यायामामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो आणि ग्रास्पिंग पॉवर सुधारते. पुढची 20 मिनिटं ध्यान करा किंवा जर्नलिंग करा. म्हणजे जे काही विचार मनात येत आहेत ते एका वहीत लिहून काढा. याने मन एकदम शांत होईल. आणि शेवटची 20 मिनिटं संपूर्ण दिवसाच्या अभ्यासाचा प्लॅनिंग करण्यासाठी किंवा काहीतरी नवीन वाचून ज्ञानात भर घालण्यासाठी द्या. आहे ना एकदम सोपं आणि प्रभावी? यानंतरचा तिसरा आणि खूप महत्त्वाचा भाग म्हणजे हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉल, कठीण सवय बदलण्याची वैज्ञानिक पद्धत. आपण सगळेच रात्री ठरवतो की उद्यापासून नक्की लवकर उठायचं, पण ते होत नाही. का? कारण जुन्या वाईट सवयी मोडणं एवढं सोपं नसतं. शास्त्र असं सांगतं की कोणतीही सवय कायमस्वरूपी लावण्यासाठी 66 दिवसांचा वेळ लागतो. याचे 4 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे विनाश किंवा डिस्ट्रक्शन. पहिले 22 दिवस खूप त्रासदायक असतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघण्याची सवय मोडताना हा त्रास होतोच. दुसरा टप्पा इन्स्टॉलेशन. पुढचे 22 दिवस थोडे गोंधळाचे असतात कारण आपलं शरीर नवीन सवय स्वीकारत असतं. तिसरा टप्पा
इंटिग्रेशन. शेवटचे 22 दिवस. इथे ही सवय आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते आणि पक्की होते. आणि चौथा टप्पा म्हणजे स्टोरी. जेव्हा पहाटे 5 वाजता उठणं हा आपला स्वभावच बनून जातो आणि त्यासाठी कोणताही वेगळा संघर्ष करावा लागत नाही. जर अलार्म वाजल्यावर स्नूज बटन दाबणं हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असेल, तर हे काही एकदम सोपे आणि प्रॅक्टिकल टप्पे वापरून पहा. आदल्या रात्रीच आपली खोली, पुस्तके आणि अभ्यासाचं साहित्य तयार ठेवा. मोबाईल फोन शक्य तितका दूर ठेवा, जेणेकरून सकाळी अलार्म बंद करण्यासाठी अंथरुणातून उठावंच लागेल. आणि झोपताना आजूबाजूचं वातावरण अतिशय शांत आणि आरामदायी ठेवा. या छोट्या छोट्या कृती केल्या तर पहाटे उठण्याची प्रक्रिया अजिबात भीतीदायक वाटणार नाही, उलट ती खूप सोपी आणि शक्य होऊन जाईल. चला तर मग आता वळूया चौथ्या भागाकडे. इतिहास घडवणाऱ्यांची 4 लक्ष्य. महानतेचे आधारस्तंभ. एकदा का सकाळच्या वेळेवर नियंत्रण मिळवलं की त्यानंतर यशस्वी लोक फक्त सकाळवर थांबत नाहीत, तर ते त्यांच्या संपूर्ण ऊर्जेवर आणि व्यापक ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात. एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात ही 4 लक्ष्ये खूप महत्त्वाची आहेत. पहिला आहे भांडवल किंवा कॅपिटल. हे फक्त पैशांबद्दल नाहीये तर ही आपली मानसिक ऊर्जा आणि एकाग्रतेची गुंतवणूक आहे. दुसरा आहे स्वातंत्र्य किंवा फ्रीडम, म्हणजे मित्रांच्या दबावाखाली न येता स्वतःच्या आयुष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची ताकद. तिसरं म्हणजे अभ्यास किंवा लर्निंग. केवळ परीक्षेपुरतं न वाचता आयुष्यभर सतत नवीन ज्ञान मिळवत राहणं. आणि चौथं म्हणजे वारसा किंवा लिगसी. भविष्यात आपण आपल्या करिअरमधून या जगावर कोणता सकारात्मक प्रभाव पाडणार आहोत याचा विचार करणं. आता पुढचा 5वा भाग पाहूया. विश्रांती आणि उच्च कामगिरी. एलिट परफॉर्मन्सची चक्रे कशी काम करतात ते बघू. बऱ्याचदा आपण स्टडी बर्नआउट म्हणजेच सतत अभ्यास करून येणाऱ्या मानसिक थकव्याला बळी पडतो. 14 तास सलग अभ्यास करणं म्हणजे यश असं अजिबात नाहीये. उलटं त्यामुळे मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. उच्च कामगिरी साध्य करण्यासाठी रणनीती आखून घेतलेली विश्रांती खूप गरजेची असते. पहिलं आहे सक्रियतेचं चक्र किंवा ॲक्टिव्हिटी सायकल, जिथे अतिशय उच्च एकाग्रतेने सखोल अभ्यास केला जातो. आणि दुसरं आहे विश्रांतीचं चक्र किंवा रेस्ट सायकल, ज्यामध्ये पुरेशी झोप, ध्यान आणि मेंदूला रिलॅक्स करणं समाविष्ट आहे. हेतुपुरस्सर घेतलेल्या या विश्रांतीमुळेच दीर्घकाळ अभ्यास करता येतो आणि उत्तम यश मिळवता येतं. झोपेचं वैज्ञानिक महत्त्व समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या आदल्या रात्री ऑल नाईटर्स म्हणजेच रात्रभर जागून अभ्यास केल्यामुळे प्रत्यक्षात आपले गुण कमी होऊ शकतात. विज्ञानानुसार झोपेच्या अभावामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचा ताण वाढवणारा हॉर्मोन प्रचंड वेगाने वाढतो. हा कॉर्टिसॉल आपल्या मेंदूची स्मरणशक्ती हळूहळू नष्ट करतो आणि निर्णय घेण्याची क्षमता एकदम कमकुवत करतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात पुरेशी झोप घेणं अजिबात टाळता येणार नाही. लक्षात ठेवा, झोप हा यशाचा शत्रू नसून तो आपला एक चांगला मित्र आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या 6व्या भागावर. उत्कृष्टतेचा जीवनभर प्रवास. आयुष्यभराची प्रतिभा. यश ही काही एका रात्रीत मिळणारी गोष्ट नाहीये. तो एक उत्कृष्टतेचा आयुष्यभर चालणारा प्रवास आहे. आयुष्यभर प्रतिभाशाली राहण्यासाठी यशस्वी लोकांच्या ह्या काही सवयी अंगी बाणवणं गरजेचं आहे. रोज सखोल विचार करण्यासाठी किमान 1 तास वेळ काढा. विद्यार्थ्यांसाठी हा तो वेळ आहे जो पुस्तकांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या ध्येयांची कल्पना करण्यासाठी आणि पुढच्या संपूर्ण आठवड्याचं अचूक नियोजन करण्यासाठी वापरला पाहिजे. याशिवाय सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणं, आपल्या कामात किंवा अभ्यासात पूर्ण प्रभुत्व मिळवणं, वेळेचं अचूक व्यवस्थापन करणं आणि आरोग्यावर लक्ष देणं, सामान्य गुण मिळवणे आणि उच्च यश मिळवणे यामधला मुख्य फरक याच शिस्तबद्ध सवयींमध्ये दडलेला आहे. द 5 AM क्लबचे सदस्य स्वतःच्या आयुष्याचे नायक बनतात. हे केवळ एक साधं वाक्य नाही, तर एक अत्यंत भावनिक आणि शक्तिशाली विचार आहे. बाह्य परिस्थितीला, वाढत्या स्पर्धेला किंवा वेळेच्या अभावाला दोष देणं आता थांबवलं पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक कथेची, विचारांची आणि कृतींची 100% जबाबदारी घेते, तेव्हा ती परिस्थितीची बळी न राहता स्वतःच्या यशाची शिल्पकार बनते. आपल्या प्रत्येकाच्या आत अमर्याद क्षमता दडलेली आहे. फक्त ती योग्य वेळी जागृत करण्याची आवश्यकता आहे. एका सामान्य आणि विचलित विद्यार्थ्याकडून एका अलौकिक आणि अत्यंत यशस्वी व्यक्तीपर्यंतचा हा प्रवास केवळ एका सकाळच्या निर्णयावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, आपली सकाळ जिंकण्यासाठी आणि जीवन एका नवीन उंचीवर नेण्यासाठी आपण खरोखरच तयार आहोत का? स्वतःची जबाबदारी घेऊया, सकाळी लवकर उठूया आणि स्वतःमधली सर्वोत्तम आवृत्ती जगासमोर आणूया. धन्यवाद.